आपल्या सोबत सध्या काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर देखील आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. यशोमतीताई, एक महत्वाचा मोठा प्रश्न सध्याच्या घडीला हाच आहे की दिल्लीमध्ये आंदोलनं सुरू आहेत आणि अत्यंत आक्रमकपणे आता काँग्रेस सुद्धा या आंदोलनात उतरल्याचं आपण पाहतो आहोत. पण राहुल गांधी, प्रियंका गांधी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि आता ही सगळी परिस्थिती पाहता कुठेतरी ही आंदोलनं चिघळतायत असंच दिसतंय. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली. मला सर्वात प्रथम तर हे सांगायचं आहे की सरकार अतिशय गर्विष्ठपणाने वागते. अरे लोकशाहीमध्ये आंदोलनं होणारच ना. हो, लोकशाहीमध्ये निदर्शनं होणार, लोकशाहीमध्ये आंदोलन, लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी सातत्यानं जे विरोधात आहे ते प्रेशर ग्रुप फॉर्म करणार, सरकारचं काय चुकतंय हे सातत्याने सांगणार. पण हे सांगायला पण जर विरोध होत असेल तर मग आता काळा दिवस आहे लोकशाहीचा असं म्हणायला पाहिजे. कशासाठी घाबरतायत? अहो, सोनिया गांधी त्या ठिकाणी गेल्या कारण त्यांना काळजी आहे, आईचं मन आहे आणि सोनियाजींसाठी हा पूर्ण देश हे आपल्या लेकरांसारखे आहेत. तर त्या गेल्यात पोलीस स्टेशन मध्ये. आता मला सांगा, तुम्ही काही कारण आहे लाठीचार्ज करायचं? काय कारण आहे? अहो, ज्या वेळेला अण्णा हजारे उपोषणाला बसले त्यावेळेला आले ना, मनमोहन सिंग साहेब आले तिथे, उपोषण सोडायला सांगितलं. अरे उपोषण सोडता नाहीयेत, तुम्हाला बोलता नाहीयेत, ऐकता नाहीयेत, एवढं कोणची गुर्मी आलेली आहे? कशाची हो? मशीन मॅनेज करून इलेक्शन जिंकण्याची गुर्मी की राम मंदिरामध्ये चोरी केल्याची गुर्मी? कशाची गुर्मी आहे? देवाच्या नावानं राजकारण करतात आणि हितं बेरोजगार करतायत सगळे युवकांना. त्याच्याबद्दल कोण काय करेल? कशा प्रकारे मारलं त्या लेकरांना? अरे तो ऑर्गॅनिक होतं ते सगळं. लेकरं आले, एका हाकेवर आले आणि आज जर विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही ह्या प्रकारे घसीटून नेलं असेल तर निषेध आहे या तुमच्या सगळ्या कामाला. ज्या प्रकारे प्रियंकाजींना ती पोलीस ज्या प्रकारे त्याचं मान पकडत होती, अरे काय चाललंय देशामध्ये, आणि पंतप्रधान काय पळून जातात, सभागृहातून पळून जातात पंतप्रधान. पळका पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे. आम्ही जे जे राहुल गांधींनी मागच्या 12 वर्षात सांगितलं त्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या. तुम्ही कोविड येतानाही चुकीचं केलं, त्यावेळेला तुम्ही इकॉनॉमी पैसा तिथं खाली पडतो आहे त्याच्यावर ज्या वेळेला राहुल गांधी बोलतात तेही त्यांना बोलू देत नाहीत सभागृहामध्ये. काय चाललेलं आहे, कशासाठी चाललेलं आहे हे सगळं? बंद केलं. यांनी राजीनामे दिले पाहिजे आणि हे सरकार या ठिकाणी खरोखर अतिशय गुर्विष्ट आणि घाणेरड्या प्रकारे वादविवाद करते आहेत. हे निषेधार्थ आहेत सगळे. पण यशोमतीताई, असा दावा होतोय सत्ताधारी नेत्यांकडनं की विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जरी सुरू होतं इतके दिवस किंवा उपोषण सुरू होतं सोनम वांगचुक यांचं, आता मात्र या आंदोलनाच्या आणि उपोषणाच्या आडून काही पक्ष, म्हणजे विरोधी पक्षांकडेच कदाचित रोख होता, काही पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत असा आरोप केला जात होता. हे लोक जोक मारतायत. लाजा वाटत नाही या लोकांना? आदरणीय राहुल गांधी केव्हापासून छात्रों की गूंज हा कार्यक्रम करतायत? त्यांना समजत नाही काय होतंय काय नाही होतंय. उद्या मी चाललेली आहे भंडाऱ्याला, छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी मी जाते. आणि कशासाठी या सगळ्या गोष्टी बोलतायत? त्यांना बोलायला दुसरं काही नाहीये का? भ्रष्टाचाराविरुद्ध त्या ठिकाणी जर बोललं, या 12 वर्षामध्ये 152 वेळा पेपर लीक झालेले आहेत विविध ठिकाणी. याचं उत्तर कोण देईल? शिक्षण मंत्रींनी दिलं पाहिजे आणि प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे. आणि होम मिनिस्टर घाबरतायत काय? पोलिसांना समोर करतायत काय? निर्लज्जप्रमाणे हे लोक वागतायत. लाज वाटली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा म्हणते, या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे. ठीक आहे यशोमतीताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.